दक्षिणी इराणच्या शाहिद राजाई पोर्टवर स्फोट झाला। या स्फोटामध्ये 500 लोक जखमी झालेत। तर या स्फोटाचं कारण अद्यापपर्यंत स्पष्ट झालेलं नाहीये। इराणच्या बंदर अब्बासच्या नजीक स्फोट झालाय, तर स्फोट एवढा भयंकर होता की जवळची कार चक्काचूर झाली। या स्फोटाच्या धमाक्यामुळे पोर्ट परिसरामध्ये मोठा गोंधळ उडालाय। तसंच स्थानिक प्रशासनानं मदतीचं काम सुरू केलंय। इराणच्या सुरक्षा एजन्सीनं घटनेची तपासणी सुरू केली। बलुचिस्तानच्या क्वेटा शहराजवळील मारगट भागामध्ये बलूच लिबरेशन आर्मीनं पाकिस्तानी सैन्यावर हल्ला केला। या हल्ल्यामध्ये पाकिस्तानी सैन्याचं वाहन उद्ध्वस्त करण्यात आलंय, तर या स्फोटात 10 पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू झाला। बलुचिस्तानच्या प्रवक्त्यानं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली असून यापुढेही त्यांच्यावर कब्जा करणाऱ्या शत्रू सैन्याविरुद्ध तीव्र प्रतिकार केला जाईल असा इशारा सुद्धा दिला। या घटनेमुळे परिसरामध्ये तणाव निर्माण झाला। पाकिस्तानच्या लाहोर आंतरराष्ट्रीय विमानतळावर भीषण आग लागल्याची घटना घडली आणि यामुळे विमान प्रवासाच्या वेळापत्रकावर परिणाम झाला होता। आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे, मात्र या आगीमुळे पाकिस्तानात एकच खळबळ उडाली। लाहोर विमानतळ हे पाकिस्तानमधील अति महत्त्वाचं विमानतळ आहे। याच आंतरराष्ट्रीय विमानतळावर अशा प्रकारे आग लागल्यानं मोठा गोंधळ उडाला। घटनेमध्ये दहशतवाद्यांचा हात आहे का किंवा कुणाच्या निष्काळजीपणामुळे घटना घडली का याचा शोध सुरू आहे। पहलगाम दहशतवादी हल्ल्यासंदर्भात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वक्तव्य केले। मी भारताच्या आणि पाकिस्तानच्या दोघांच्याही खूप जवळ आहे। काश्मीरमध्ये त्यांनी हजारो वर्षांपासून हा संघर्ष चालवलेला आहे। काश्मीरचा प्रश्न हजारो वर्षांपासून सुरू आहे, कदाचित त्याहूनही जास्त। हा हल्ला खूप वाईट होता। या सीमारेषेवर गेल्या 1500 वर्षांपासून तणाव आहे। हे नेहमीच असंच होत आलंय, पण मला खात्री आहे की कधीतरी ते काहीतरी मार्ग काढतील। मी दोन्ही नेत्यांना ओळखतो। भारत आणि पाकिस्तानमध्ये प्रचंड तणाव आहे, पण तो नेहमीच राहिलेला आहे असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले। भारतानं सिंधू जल करार रद्द करत पाकिस्तानचं पाणी बंद केलंय आणि त्यामुळे पाकिस्तान सरकारनं संताप व्यक्त केला। भारताच्या कृतीचा निषेध करत पाकिस्ताननं उघड धमकी दिली। आमचं पाणी सिंध नदीत वाहणार नाहीतर भारतीयांचं रक्त वाहणार असा इशारा पाकिस्तानच्या माजी परराष्ट्र मंत्र्यांनी दिलाय। तर पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी भारताला प्रत्युत्तर मिळणार असं वक्तव्य केलं। सिंधू आमची लाईफलाईन आहे, आम्ही सर्व प्रकारच्या चौकशीसाठी तयार आहोत, पण भारताला उत्तर देणार असा इशारा शरीफ यांनी दिला। संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सदस्यांनी जम्मू आणि काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दांमध्ये निषेध केला। यावेळी सुरक्षा परिषदेनं या अमानवी दहशतवादी कृत्याचे सूत्रधार आणि या हल्ल्यासाठी मदत करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या। या हल्ल्याला जबाबदार असणाऱ्यांना जाब विचारून त्यांच्यावर कायदेशीर पद्धतीत कारवाई करण्याबाबत या परिषदेत चर्चा झाली। तर सर्व देशांनी या प्रकरणी सहकार्य करावं असा ठराव संयुक्त राष्ट्र परिषदेमध्ये मांडण्यात आला। पाकिस्तानी पासपोर्ट धारक भारताच्या सीमेवर रांगेत उभे असल्याचं दृश्य सध्या पाहायला मिळतंय। तर काश्मीरच्या वादग्रस्त भागावरून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वैर आणखी तीव्र झाले। पाकिस्ताननं मात्र काश्मीरमध्ये पर्यटकांवर झालेल्या या हल्ल्यामागे आपला हात असल्याचं नाकारलंय। भारत आणि पाकिस्तान परस्परांना देण्यात येणारा व्हिसा रद्द केला। भारतानं जाहीर केलंय की पाकिस्तानी नागरिकांना दिलेले सर्व व्हिसा रविवारपासून रद्द करण्यात येतील आणि सध्या भारतात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांनी त्यांच्या व्हिसाचा सुधारित कालावधी संपण्यापूर्वी देश सोडावा असे आदेशही दिले। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्हॅटिकन सिटी देशाला भेट दिली। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्हॅटिकन सिटीमधील बॅसिलिका ऑफ सेंट पीटर इथं जात पोप फ्रान्सिस यांना आदरांजली वाहिली। यावेळी त्यांनी जागतिक शांतता आणि सामाजिक सलोख्याच्या मुद्द्यावर चर्चा केली। मुर्मू यांनी धर्मांमधील एकतेबाबत चर्चा केली, तर इतर धर्मांनी एकमेकांना सहकार्य करण्याच्या मुद्द्यावर त्यांनी भर दिला। या भेटीमुळे भारत आणि व्हॅटिकनमधील संबंध अधिक दृढ झाले। फिलाडेल्फिया झूमध्ये 4 दुर्लभ कासवांच्या पिल्लांनी आपली पहिली झलक दाखवली। विशेष म्हणजे ही पिलं 100 वर्षांची आई मॉमी या कासवाची पहिलीच अपत्य आहे। मॉमी ही वेस्टर्न सांताक्रूज गॅलापागोस जातीची कासव असून ती या प्रजातीतील सर्वात वयस्क कासव आहे। गेली 90 वर्ष ती फिलाडेल्फिया झूमध्ये वास्तव्यास आहे। फिलाडेल्फिया झूच्या 150 वर्षांच्या इतिहासात प्रथमच वेस्टर्न सांताक्रूज गॅलापागोस जातीच्या कासवांची यशस्वी पैदास झाली। या प्रजातीचे केवळ 50 पेक्षा कमी कासव उरलेत, मात्र या 4 पिलांमुळे प्रजाती वाढण्यासाठी आशेचं किरण दिसतात।
अमेरिकेतील डेल्टा एअरलाइन्सच्या विमानातून उतरल्याबद्दल एका प्रवाशाला तब्बल 2,50,000 रुपये मिळाले. शिकागोहून सिएटलला जाणाऱ्या फ्लाईटमध्ये ओव्हर बुकिंग झाल्यानं डेल्टा एअरलाइन्सनं प्रवाशांना बुकिंग कॅन्सल करण्याची ऑफर दिली. डेल्टा एअरलाइन्सने या प्रवाशाला $3,000 क्रेडिट व्हाउचर दिलं. हा अनुभव प्रवाशानं समाज माध्यमावर शेअर करताच ही घटना व्हायरल झाली, तर अनेकांनी अशा प्रकारच्या ऑफरबद्दल आश्चर्य व्यक्त केलं. आज सोशल मीडिया पूर्वीप्रमाणे सोशल राहिलेला नाही. गेल्या दशकभरात सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्मचं स्वरूप बदललं आहे, असं विधान मार्क झुकरबर्ग यांनी केलं. पूर्वी लोक एकमेकांशी संवाद साधण्यासाठी आणि वैयक्तिक घडामोडी शेअर करण्यासाठी फेसबुक सारख्या प्लॅटफॉर्मचा वापर करत होते. मात्र आता सेलिब्रिटींच्या जाहिराती, पॉप कल्चर व्हिडिओ, AI जनरेटेड कंटेंट आणि व्हायरल व्हिडिओचं प्रमाण वाढलेलं आहे. माणसांमधील संवाद कमी झाला असून हे आता अनेक घडामोडी जाणून घेण्याचं माध्यम झालंय, असं झुकरबर्ग म्हणाले. शेक्सपियर यांच्या नाटकांचा दुर्मिळ पुस्तकाच्या संचाचा 23 मे रोजी लिलाव केला जाणार आहे. या संचाची किंमत तब्बल 4.5 दशलक्ष पाऊंड अर्थात 51 कोटी रुपये इतकी आहे. 1989 नंतर पहिल्यांदाच असा संच लिलावात येतोय. शेक्सपियरच्या निधनानंतर 1623 मध्ये त्यांच्या मित्रांनी त्यांच्या नाटकांचा एकत्रित संग्रह प्रसिद्ध केला. या दुर्मिळ पुस्तकांच्या संचामुळे साहित्यप्रेमी आणि संग्राहकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली. शेक्सपियरच्या नाटकांचा प्रभाव आजही जगभरात पाहायला मिळतो. काश्मीरमध्ये पाकिस्तानी सैन्याकडून मध्यरात्री गोळीबार करण्यात आला. या गोळीबाराला भारतीय लष्करानं चोख प्रत्युत्तर दिलंय, तर अल्ताफ लल्ली नावाचा एक दहशतवादी बंदीपोरा इथं लष्कर-ए-तालिबानशी संबंधित सुरक्षा रक्षकांच्या चकमकीत ठार झाला. त्यानं लष्कर-ए-तालिबानचे कपडे परिधान केलेले होते. त्याचबरोबर आजस जिल्ह्यातील पुलनार इथं झालेल्या चकमकीत भारताचे 2 जवान जखमी झाले. या जवानांना रुग्णालयात उपचाराकरता दाखल करण्यात आले, तर गुप्तचर विभागाच्या माहितीनुसार मोहीम राबवण्यात आली. छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यामध्ये गेल्या 6 दिवसांपासून माओवाद्यांविरुद्ध मोठ्या प्रमाणात मोहीम सुरू असताना नक्षलवाद्यांनी पेरलेल्या आयईडीचा स्फोट झाला, तर यात एक जवान जखमी झाला. छत्तीसगड तेलंगणा सीमेवरील करेगुट्टा, दुर्गमुट्टा आणि पुजारी कांकर या डोंगराळ भागामध्ये सुमारे 10,000 सुरक्षा कर्मचाऱ्यांचा समावेश असलेली ही कारवाई सोमवारी सुरू करण्यात आली होती. आज सकाळी प्रेशर आयडीचा स्फोट झाल्यानं DRGच्या एका जवानाला किरकोळ दुखापत झाली. पहलगाममधील दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर भारतीय लष्कर ॲक्शन मोडवर आले. अनंतनागमधील सर्च ऑपरेशनमध्ये 175 जणांना ताब्यात घेण्यात आलं असून त्यांच्या चौकशीला सुरुवात झाली. पहलगामसह काश्मीरच्या विविध भागांमध्ये हेलिकॉप्टर, ड्रोनच्या सहाय्याने सर्च ऑपरेशन सुरू आहे, तर भारतीय लष्कर, वायुसेना आणि नौदल यांच्या संयुक्त आक्रमण अभ्यासही सुरू आहे. तर पाकिस्तानला भारताच्या कारवाईची भीती वाटू लागली. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम इथं 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये 26 निष्पाप लोकांचा मृत्यू झाला. त्यानंतर भारतीय सुरक्षा दलांनी शुक्रवारी मोठी कारवाई करत लष्कर-ए-तैयबाच्या 7 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त केली. दक्षिण काश्मीरमधील शोपियान, कुलगाम आणि पुलवामा जिल्ह्यामध्ये ही कारवाई करण्यात आली. शोपियानमधील छोटीपुरा गावामध्ये लष्कर कमांडर शाहिद अहमद कुट्टे याचं घर जमीनदोस्त करण्यात आले, तर अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार कुट्टे गेल्या 3 ते 4 वर्षांपासून दहशतवादी कारवायांमध्ये सक्रिय होता आणि अनेक हल्ल्यांचा तो समन्वयक सुद्धा होता. BSFच्या गुप्तचर यंत्रणेकडून मिळालेल्या विशिष्ट माहितीच्या आधारे व्यापक शोध मोहीम राबवण्यात आली. या कारवाईमध्ये BSF जवान आणि पंजाब पोलिसांनी पंजाबच्या सीमावर्ती भागातून 5 हँड ग्रेनेड्स, 4 पिस्तुलं, 30 बोरचे 171 जिवंत काडतुसं आणि 9 मिलीमीटरच्या 49 काडतुसांचा समावेश आहे. यासह 6.5 किलो वजनाचा RDX डेटोनेटर, बॅटरी आणि सेल्स जप्त करण्यात आलेत. एका शेतातून हे सगळं साहित्य ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी अधिकचा तपास पंजाब पोलिसांकडून सुरू आहे. जैसलमेर इथं अर्जुन टँकचा यशस्वी अभ्यास पार पडला. या अभ्यासामध्ये अर्जुन टँकचा अचूक माऱ्याची क्षमता, गतिशीलता आणि वाळवंटी परिस्थितीतील कार्यक्षमता तपासण्यात आली. लष्कराच्या दक्षिण-पश्चिम कमांड अंतर्गत हा अभ्यास पार पडला, ज्यामध्ये अर्जुन टँकनं रात्रीच्या युद्ध परिस्थितीतही उत्कृष्ट कामगिरी दाखवली. या टँकच्या 120 मिलीमीटर रायफल्ड गन आणि प्रगत फायर कंट्रोल सिस्टीमने लक्ष्यभेदात
अचूकता सिद्ध केली. याशिवाय टँकच्या लेझर वॉर्निंग सिस्टीम आणि स्मोक ग्रेनेड लॉन्चरच्या कार्यक्षमतेचंही प्रदर्शन करण्यात आलं. पाकिस्तानचे 2 तुकडे करा असं विधान तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी केले. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. या घटनेच्या निषेधार्थ हैदराबादमध्ये कॅन्डल मार्च काढण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. पाकिस्तानचे 2 तुकडे करा आणि पीओके भारतात विलीन करा असं आवाहन रेड्डी यांनी पंतप्रधान मोदींना केले. रेवंत रेड्डी यांनी पंतप्रधान मोदींना इंदिरा गांधींचं उदाहरण सुद्धा यावेळी दिले. रेवंत रेड्डी यांनी केलेल्या भाषणाची मोठी चर्चा रंगली. राजस्थानच्या जोधपूरमध्ये एका हस्तकला आणि रासायनिक वस्तूंच्या कारखान्यात भीषण आग लागली होती. आगीच्या धुराचे लोट सर्वदूर पसरल्यानं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं. अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीनं घटनास्थळी दाखल होत आग विझवण्यात आली. मात्र आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. या भीषण आगीमुळे कारखान्यामध्ये मोठं नुकसान झाल्याची शक्यता वर्तवण्यात येते. सुदैवाने या दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याची माहिती आहे. तर पोलीस या घटनेची अधिक चौकशी करतात. तामिळनाडूच्या थुथुकुडी एका खासगी निर्यात कंपनीच्या गोदामाला भीषण आग लागली. आगीच्या घटनेमुळे परिसरामध्ये एकच खळबळ उडाली. तर अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीनं घटनास्थळी दाखल झाल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं. सुदैवाने या आगीच्या दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याची माहिती अद्याप तरी समोर आलेली नाही. मात्र गोदामातील मालाचं मोठं नुकसान झाल्याची शक्यता वर्तवण्यात येते. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस आणि अग्निशमन दल या घटनेची अधिक चौकशी करतायत. परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण यामुळे पसरले. उत्तर सिक्कीम मधील लाचेन आणि लाचुंग या 2 हिल स्टेशन भागामध्ये भूस्खलन झाले आणि यामुळे इथं गुरुवारपासून सुमारे 1000 पर्यटक अडकून पडले असल्याची माहिती एका वरिष्ठ जिल्हा पोलीस अधिकाऱ्यानं दिली. या भागामध्ये सतत मुसळधार पाऊस पडतो आणि त्यामुळे रस्ते अत्यंत धोकादायक बनलेले आहेत आणि प्रवास करणं अशक्य झालं. भूस्खलनामुळे ज्यांची वाहनं रस्त्यावर अडकली होती अशा सुमारे 1500 पर्यटकांना गुरुवारी रात्री जवळच्या गावांमध्ये ठेवण्यात आलं आणि शुक्रवारी त्यांची सुटका करण्यात आली. गुजरातमध्ये सुरू असलेल्या बेकायदेशीररित्या वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांविरोधात कारवाई सुरू केली आहे. तर राज्याचे गृहमंत्री हर्ष संघवी यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी सुमारे 1200 बेकायदेशीर बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतलंय. या सर्व नागरिकांकडे पश्चिम बंगालमध्ये बनवण्यात आलेली बनावट आधार कार्ड सापडलेली आहे. तर सर्वांची खरी ओळख पटवून लवकरच त्यांना बांगलादेशात पाठवण्यात येणार आहे. याबाबतीत अधिकचा शोध हा गुजरात पोलिसांकडून घेतला जातो. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्करानं आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक महत्त्वपूर्ण संदेश जारी केला. सदैव सज्ज, नेहमी सतर्क या 2 शब्दामध्ये लष्करानं आपली दृढ भूमिका आणि कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी असलेली तयारी दर्शवली. या हल्ल्यामुळे देशात शोक आणि संतापाचं वातावरण असताना लष्कराचं हे ट्विट नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणारं आहे. Thank you.